प्रमुख पाहुणे व मला या परीक्षेला बसवणारे माझे मार्गदर्शक गुरुवर्य श्री नंदकुमार कुलकर्णी सर व समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज BTS भारत टॅलेंट सर्च या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अशा या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये मला विचार मंचावर येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले व संयोजकांचे आभार मानतो व बोलण्यास सुरुवात करतो। मित्रांनो, या BTS परीक्षेमधून मी काय शिकलो तर मला OMR सीट कशी भरायची हे माहित नव्हतं, नंतर आपलं नाव कसं टाकायचं अशा इत्यादी गोष्टी या परीक्षेतून मला शिकण्यास मिळाल्या व आपल्या अभ्यासक्रमामधला महत्त्वपूर्ण घटक विषय म्हणजे गणित या परीक्षामधून माझा तो गणित विषयही सोपा झाला व मराठीचं व्याकरण हेही या परीक्षेमधून शिकण्यास मिळालं। व मित्रांनो, आपल्या आयुष्यातील पुढील ज्या काही स्पर्धा परीक्षा आपल्याला द्याव्या लागतील त्याचीही थोडीशी तयारी, थोडा अनुभव, त्या परीक्षेमध्ये गेल्यानंतर नाव कसं टाकायचं थोडा अनुभवही मिळतो। व मित्रांनो, अशा BTS सारख्या विविध स्पर्धा परीक्षेला मी माझा नंबर यावा म्हणून अशा हेतूने कधीच बसलो नाही। असं मला कुलकर्णी सरांनीही सांगितलंय की आपल्याला काहीतरी या परीक्षेतून नवीन शिकायला मिळेल, नवीन अनुभव येतील। अशा मित्रांनो, शिक्षण हे कोणत्या तरी परीक्षेत आपला नंबर लागावा यासाठी नव्हतंच, आपल्याला काहीतरी यावं, समजावं, कळावं, उमगावं या हेतूने बसवलं होतं मला या परीक्षेला कुलकर्णी सरांनी। व मलाही असंच वाटतं की आपला नंबर यावा म्हणून या परीक्षेला बसायचं नसतं, तर आपल्याला नवीन अनुभव यावा, कसं आपलं नाव टाकायचं असं कळावं म्हणून बसायचं असतं। आणि मित्रांनो, मला या यशाबद्दल आणल्याबद्दल मी माझे मार्गदर्शक गुरुवर्य श्री नंदकुमार कुलकर्णी सरांचे आभार मानतो। व मित्रांनो, आपल्या माजलगाव तालुक्यात BTS सारखी परीक्षा ज्यांनी आणली ते पण माझेच मार्गदर्शक श्री नंदकुमार कुलकर्णी सर यांनी आणली, याचाही मला आनंद वाटतो। व मला या अशा विचारपीठावर येऊन बोलण्याची संधी दिली संयोजकांनी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व थांबतो आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की या परीक्षेला मात्र नक्की बसा। थँक्यू कुलकर्णी सर, तुम्ही आम्हाला परीक्षेला बसवलं आणि